मागच्या वर्षी सुद्धा आपण या ठिकाणी मीटिंग आयोजित केली होती। या मीटिंग दरम्यान ज्या आतापर्यंत आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला ज्या सूचना होत्या त्या सुद्धा लोकांनी कळवल्या, त्यानुसार आपण त्यामध्ये बदल सुद्धा केला होता। याही वर्षी मागच्या वर्षी ज्या सूचना राहून गेल्या आणि नवीन जो आपल्याला बदल करायचा आहे, तर त्यामध्ये सर्वात अगोदर मागचं पहिलं वर्ष होतं, त्यामध्ये आम्हाला नियोजन थोडं कमी पडलं। सर्वात महत्वाची जी महिलांची सुरक्षा होती आणि महिलांची रांग होती, तर ती जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर पर्यंत गेली होती आणि त्या ठिकाणी मागच्या साईडला काही गोंधळ व्हायचा, तिथल्या पोलिसांना तिथे जायला। मागच्या वर्षी अशाच पद्धतीची शांतता समितीची मीटिंग झाली, त्यावेळेस प्रशासक काळ होता, त्यामुळे रोहित शेट्टींनी आम्हाला सूचना केल्या होत्या। आता यावेळेस ते तुम्हाला शब्द देतील। मागच्या वेळेस त्यांनी आम्हाला काही सूचना केल्या, त्याचप्रमाणे मंदिराचे ट्रस्टी असतील, पोलीस डिपार्टमेंट असेल आणि खास करून पत्रकार दिग्विजय गौतम मागच्या वेळेस बरेच बोलले होते। आणि त्या या इतक्या पावनभूमीमध्ये काम करण्याची संधी मिळणं हे खरोखर त्यासाठी सद्भाग्यच लागतं। तसं मी सुद्धा सद्भाग्यच समजतो आणि दरवर्षीप्रमाणे जे नियोजन आहे त्या नियोजनामध्ये पोलीस विभागाकडून कोणत्याही बाबीची कमी राहणार नाही याची आम्ही सर्व दक्षता घेत आहोत। दरवर्षीप्रमाणे जे आपले ट्रॅफिकचं डायव्हर्जन आहे गोदेगाव, तिकडं ज्या काही प्रमाणात गाड्या तिकडं वळवल्या जातात त्या तिकडं वळवल्या जाणार आहेत। बॅरिकेडिंगचं नियोजन केलेलं आहे। तसेच निर्धारण अहवाल पाठवून पूर्ण परिमंडळमधून बंदोबस्त मागवलेला आहे। माननीय SP सरांशी मी इथे येण्याच्या 5 मिनिटं आधीच बोललेलो आहे। ऍडिशनल सरांचा पण फोन येऊन गेलेला आहे। माननीय DYSP सरांनी पण या कार्यक्रमासंदर्भाने बंदोबस्ताच्या अनुषंगाने सूचना दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आमची शेंदुर्णी OPची टीम असेल किंवा आमचे पौर पोलीस स्टेशनचे कर्मचारी वगैरे आम्ही पूर्ण रूट बघून घेतलेला आहे। मागच्या वर्षीचे ज्या ज्या अडीअडचणी आता देखील मांडलेल्या आहेत आणि यापूर्वी ही तुम्ही ज्या मांडल्या त्या एक नागरिक बाजू झाली आणि आमची जी बाजू आहे प्रशासनाची बाजू किंवा कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने बाजू मी मागच्या वर्षी जे बंदोबस्तात होते ते आमचे अनुभवी अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून देखील जाणून घेतलेले आहे। त्याप्रमाणे सर्वतोपरी व्यवस्थित नियोजन केलं जाईल। तसेच ऐनवेळी येणाऱ्या सूचनांचा देखील योग्य विचार करून त्यांची देखील अंमलबजावणी केली जाईल। आपलं सगळ्यांचं सहकार्य दरवर्षी राहतं, त्याचप्रमाणे यावर्षी देखील लाभो आणि कुठलाही अनुचित प्रकार न घडता कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीतही शांततेत कार्यक्रम पार पडेल या दृष्टीने आपण सर्व दक्षता घेणार आहोत। पोलीस म्हणून आम्हाला 2 बाजू बघाव्या लागतात, एक तर कायदा आणि सुव्यवस्था बघावी लागते आणि त्या भाविकाची भावना देखील समजून घ्यावी लागते। त्यावेळी उदाहरणार्थ ज्यावेळी आपण दिंडीतले भाविक सोडतो त्यावेळी दिंडीत असतात 30 जण, जातात किती जण, थोडेफार जास्त जातात, ती भाविकता बी देखील आपल्याला समजून घ्यायची राहते आणि अडवावे बी लागतं। त्यामुळे भाविकता समजून घेताना 2 भाविक मध्ये जास्त गेले म्हणून देखील कोणी त्रागा करू नका आणि 2 जणांना अडवलं म्हणून अडवल्याने त्यांनी देखील मनात काही बाळगू नका। उदाहरणार्थ शिवसाहेबांनी सांगितलं की बाबा खाली पूजन चालू असतं, बाहेर गर्दी चालू असते, त्या दरम्यान देखील सांगतो की पूजन आणि अभिषेक सोहळा हा सगळ्यात महत्वाचा सोहळा असतो। गावकऱ्यांनाही वाटतं की त्या सोहळ्याचा आपण साक्षीदार व्हावं, त्या दृष्टीने सगळ्यांनी यावं। परंतु शिवसाहेबांची जी सूचना आहे किंवा आमची जी सूचना आहे की अभिषेक हा आपल्या मंदिराच्या आणि त्या दिवशीच्या पूजेचा अतिशय महत्वाचा पाठ राहणार आहे। त्या दरम्यान फक्त सगळ्यांनी अभिषेकासाठी हजर राहावं, भाविकता आपली जपावी, त्रिविक्रम महाराजांच्या प्रती आपली श्रद्धा जपावी, परंतु त्या अभिषेकामध्ये आपल्या आवाजाने, गोंगाटाने किंवा कोणत्याही शब्दांनी डिस्टर्बन्स येणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी। 24 तारखेला 25 तारखेला कार्यक्रम आहे नागरिकचा, आम्ही 24 तारखेला रात्री 11 वाजता पूजा चालू होते। 2-2.5 तास विधिवत महापूजा झाल्यानंतर आपण हे मंदिर दर्शनासाठी सगळ्यांसाठी खुलं करतो आणि गेल्या 250-300 वर्षाची आमची परंपरा। इथे मान्यता अशी आहे की तुम्ही सांगितलं, मी नेहमी सांगतो की ज्यांचं पुण्य आहे त्याच अधिकाऱ्याने इथे काम करायची संधी मिळते। तुम्ही सारे पुण्यवान आहात, तुम्हाला प्रति पंढरपूर नगरीमध्ये या सेवा करण्याची संधी मिळाली। व्यक्तीचा नाही, हा सगळ्या गावाचा उत्सव आणि आपण सगळे भाग्यवान आहे। 1475 गावापैकी साहेब फक्त शेंदोलीमध्ये
स्वयंभू भगवंताची मूर्ती या ठिकाणी निघाली. 1,00,000 लोक इथे येतात. आमच्या कार्तिकी 14ला आषाढी येऊन आल्यानंतर त्रिविक्रम महाराजांच्या पायावरती 1 ते 1.5 इंचाचा फकुट्याचा थर होतो. पाहून घेता तुम्ही जेव्हा जागेवर जातो स्वतः परमात्मा आरोप होतो. अंधश्रद्धेवाला सगळ्याचा उत्साह आपल्या गावामध्ये या ठिकाणी सुरू होता असता. आमच्या या शिर्डी नगरीमध्ये साहेब 12व्या शतकात भगवान श्री चक्र स्वामी आले.